आंदोलन काय भावना आहेत? पगार एवढा कमी झालाय. काल एसटी महामंडळाकडून 56% वेतन एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात आलं. या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला असून येणाऱ्या कालावधीमध्ये जर एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांचे जर पगार वेळेवर झाले नाही तर 8 तारखेपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या ठिकाणी एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी देत आहे. दादा काय एवढा पगार झाला की तितके खर्च करायचे, पण पगारात जर कमी झाला तर हे सगळं मॅनेजमेंट कसं चुकतं, किती अडचणी येतात? अडचणी सर भरपूर येतात, कारण की पगार जर या 56% काहीच होणार नाही सर. आमच्यावालं घरचं भाडं, रूम भाडं आहे, राशन आहे, सर्व आहे, मुलांचा खर्च आहे. एवढं करत असताना आम्ही लोकांकडून पैसे घेतो, त्यांना वापस कधी द्यायचे? आम्ही सांगतो 7 तारखेला पगार होऊन पैसे द्यायचे. अजून भरपूर लोकांचे पैसे उसने घेतलेले. काही अडचणी असतात, काही घरच्या अडचणी असतात, आई वडिलांच्या अडचणी असतात. तर आम्ही असं करू शकत नाही सर. एवढ्या कमी पगारमध्ये आमचा निर्वाह होऊ शकत नाही. तर आमची सरकारला एवढीच विनंती आहे की त्याने पूर्ण पगार द्यावा, वेळेवर द्यावा, आणि बाकीचे महागाई भत्ते वगैरे डी वगैरे असतील ते सर्व पूर्ण करावे. काय नाव आपलं? भगवान जगन्नाथ ढगे. काय भावना आहेत? पगार कमी झालाय, कसं जर लाईफ सर्व्हाइव्ह करायची तर किती अडचणी येतात? महिन्याला सुरुवात आमची नाही का किराणापासून होते. पहिले त्याला पैसे द्यायचे, त्याच्यानंतर घर भाडं आहे वगैरे वगैरे भरपूर काही खर्च आहे. आणि सरकार जर आम्हाला 56 आणि 50% जर पगार देत असेल तर आमचा उदरनिर्वाह आम्ही कसा करायचा? आम्ही खूप नाराज आहे सरकारवर.